संजीवराजेंच्या पुण्यातल्या घरावर सुद्धा धाड टाकण्यात आली आहे। पुण्यातील प्रभात रोडवरील एका इमारतीत ही छापेमारी करण्यात आल्याचं कळतंय। संजीवराजे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू आहेत। अधिकाऱ्यांकडून संजीवराजे नाईक निंबाळकर यांची चौकशी सध्या सुरू आहे असं समजतंय। तर संजीवराजे नाईक निंबाळकर नेमकं कोण आहेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया। संजीवराजे नाईक निंबाळकर हे माजी सभापती रामराजे निंबाळकर यांचे चुलत बंधू आहेत। साताऱ्याच्या फलटण तालुक्यातील राजकारणात संजीवराजे सक्रिय आहेत। संजीवराजे यांचं उद्योग क्षेत्रात मोठं काम आहे। संजीवराजेंची गोविंद मिल्क नावाची फॅक्टरी आहे। श्रीराम सहकारी साखर कारखाना संजीवराजे यांच्याकडे आहे। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांच्याकडून। ज्ञानेश्वर, आयकर विभागाच्या हाती नेमकं काय लागलंय हे समजू शकलेलं आहे का? कुठली कागदपत्र किंवा आणखी काही ताब्यात घेतलं गेलंय का? संजीवराजे निंबाळकर आणि रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या पुण्यातल्या साताऱ्यातल्या घरांवर आयकर विभागानं छापेमारी केलेली आहे। सकाळी 6 वाजता अचानकपणे तिन्ही ठिकाणी अर्थात सातारा, मुंबई आणि पुणे या तिन्ही ठिकाणी एकत्रित पद्धतीने ही कारवाई करण्यात आलेली आहे। आयकर विभागाच्या माध्यमातून सकाळपासून जी छापेमारी आहे ती एकत्रपणे सुरू होती। अजूनही छापेमारी सुरू आहे। अधिकारी जे आहेत ते घरात वेगवेगळ्या कागदपत्रांची तपासणी करताना पाहायला मिळतात, तशा पद्धतीची माहिती मिळते आहे। सकाळी अचानक पद्धतीनं जेव्हा ही छापेमारी केली गेली त्यानंतर फलटणमध्ये सुरुवातीला सर्वात जास्त या सगळ्या प्रकरणाची चर्चा झाली आणि त्यानंतर जेव्हा मुंबई आणि आता पुण्यातली जी माहिती मिळते आहे तेव्हा एकत्रित पद्धतीने ही कारवाई केली जाते। या सगळ्या संबंधानं जेव्हा संजीवराजे नाईक निंबाळकर किंवा रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी सगळी गोष्ट सांगितली तेव्हा कुठल्याही 2 नंबरच्या व्यवसायांमध्ये आम्ही नाही, त्यामुळे काहीही सापडणार नाही, आम्ही राजे घराण्यातून येतो, अशा पद्धतीची प्रतिक्रिया माध्यमांना दिलेली आहे। या सगळ्या आयकर विभागाच्या छापेमारीत नेमकं काय समोर येते हेही पाहणं महत्त्वाचं असेल। आत्ता जर आपण बघितलं असेल तर पुण्यात, मुंबईत आणि फलटणमध्ये आयकर विभागाच्या माध्यमातून निंबाळकर कुटुंबियांच्या घरावर छापेमारी जी आहे, चौकशी जी आहे ती सुरू असल्याची माहिती मिळते आहे। ज्ञानेश्वर, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।